वर्ध्याच्या समुद्रपूरमधील धुम्मनखेडा येथील एक गर्भवती महिला उमरेड आगाराच्या बसने हिंगणघाटच्या रुग्णालयात प्रसूतीसाठी जात असताना बसमध्येच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता बस चालकाने त्वरित बस उपजिल्हा रुग्णालयाकडे वळवली। मात्र तेवढ्यात महिलेने बसमध्येच गोंडस बाळाला जन्म दिला। पण दवाखान्यात पोहोचल्यावर डॉक्टरांनी दुर्दैवाने बाळाला मृत घोषित केलं। या घटनेमुळे नागरिकांचा प्रशासनाप्रती ऍक्च्युअली तो विषय असा की दुर्दैवी मृत्यू झाला, पण ते डॉक्टरांनी दवाखान्यात गेल्यानंतर मृत घोषित केलंय ना। ठीक आहे, दुर्दैवी काढते। वर्ध्याच्या समुद्रपूरमधील धुम्मनखेडा येथील एक गर्भवती महिला उमरेड आगाराच्या बसने हिंगणघाटच्या रुग्णालयात प्रसूतीसाठी जात असताना बसमध्येच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता बस चालकाने त्वरित बस उपजिल्हा रुग्णालयाकडे वळवली। मात्र तेवढ्यात महिलेने बसमध्येच गोंडस बाळाला जन्म दिला। पण दवाखान्यात पोहोचल्यावर डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केलं। या घटनेमुळे नागरिकांचा प्रशासनाप्रती रोष व्यक्त होत असून वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना जीव धोक्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला